श्री स्वामी समर्थ. 18 महिन्यानंतर अखेर मंगळ या 3 राशींना करेल अफाट श्रीमंत. तर चला मग जाणून घेऊया अशा 3 राशी कोणत्या आहेत. नंबर 1 ला रास आहे धनु. मंगळाने भ्रमण तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. तुमच्या भ्रमण कुंडलीच्या पहिल्या घरात मंगळ भ्रमण करेल, त्यामुळे या काळात तुमचे ध्येय आणि शौर्य वाढेल. तुम्हाला सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची संपत्ती आणि आदर वाढेल. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या राशीच्या 5व्या आणि 12व्या घरात मंगळ ग्रहाचे राज्य आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक स्थितीला मिळेल. तुमच्या आत्मविश्वासाची लाट येईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळू शकतो आणि मित्रांकडून चांगली बातमी ही देखील. जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे सिंह. मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मंगळ तुमच्या राशीतून भौतिक सुख आणि मातृत्वाच्या घरात प्रवेश करेल, त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी आणि विलासिता वाढतील. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता देखील मिळू शकते. शिवाय जर तुम्ही स्थावर मालमत्ता किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेले असाल तर या काळात तुम्हाला लक्षणीय आर्थिक नफा मिळू शकते. व्यावहारिकरित्या तुमचा रोख प्रवास आहे आणि तुमची संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबावर पाठिंबा मिळेल आणि रखडलेले व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकते. शिवाय तुमच्या सासू आणि सासऱ्यांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. जर मित्रांनो तुमची रास सिंह असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे वृश्चिक. तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण शुभ ठरू शकते, कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे. शिवाय मंगळ तुमच्या राशीद्वारे तुमच्या संपत्ती आणि वाणीवर देखील प्रभाव पाडतो, त्यामुळे या काळात तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी मिळू शकते. या काळात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लोकांचे संबंध निर्माण होतील. तुमच्या कौटुंबिक जीवनात सदैव आणि प्रेम वाढेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात आणि स्पर्धेत परीक्षांमध्ये सकारात्मक निकाल दिसू शकतात. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. जर मित्रांनो तुमची रास वृश्चिक असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.